ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा. पनवेल शहरातील जय भारत नाक्यावरील आदित्य देवदास बिल्डिंग येथे 3 जानेवारीच्या रात्री 2च्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळताच पनवेल पालिकेच्या 2 अग्निशमक दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. यावेळी अग्निशमक दलाच्या अथक प्रयत्नानंतर इमारतीमधील सर्व नागरिकांना सुखरूपपणे बाहेर काढून आगीवर नियंत्रण आणण्यात यश मिळवले. पनवेलमधील जय भारत नाक्यावरील आदित्य देवदास बिल्डिंग येथे 3 जानेवारीच्या रात्री 2च्या सुमारास तळमजला तसेच पहिला व दुसरा मजला या ठिकाणी आग लागलेली होती. पनवेल महापालिकेच्या 2 अग्निशमक दलाने होजरील होजच्या साहाय्याने कुलिंगचे काम केले. बिल्डिंगला लँडर लावून बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावर आग लागलेल्या लकी बॅग्स दुकानातील साहित्य बाहेर काढून कुलिंगचे काम केले. तसेच बिल्डिंगमध्ये राहणारे ज्येष्ठ नागरिक, मुले, महिला अशा एकूण 11 रहिवाशांना रेस्क्यू करून सुखरूपपणे बिल्डिंगच्या खाली आणले. घटनास्थळी अग्निशमक केंद्र अधिकारी हरिदास सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली लीडिंग फायरमॅन वैभव ओंबासे, मंदार म्हात्रे, पनवेल, नवीन पनवेल अग्निशमक दलाचे वाहनाच्या माध्यमातून कर्मचारी यांनी तात्परतेने आग विझवली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. आदित्य देवदास बिल्डिंग मुख्य बाजारपेठेत असून वेळेत महापालिकेच्या अग्निशमक दल पोहोचल्याने पुढील मोठी हानी टळली. त्यामुळे उपस्थित नागरिकांनी पनवेल महानगरपालिका अग्निशमक दलाचे कौतुक केले. आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका नागरिकांना सेवा व सुविधा देण्यासाठी तत्पर असून महापालिकेचा अग्निशमक दल अधिक बळकट करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला जात आहे.